students. So today we can discuss the remaining examples of that trigonometric functions. तर त्याचे काही उदाहरण आणखी राहिलेले ते बघूया. तर बघा, तर see that state the signs of, बघा आता, state the signs of cos of 4 degree. See that cos of 4 degree and cos of 4 radian. तर काय म्हणतात ते, cos of 4 degree आणि cos of 4 radian. cos of 4 degree चा तर काही प्रश्न नाही आहे. आणि आणखी पुढे विचारले त्यांनी, also which of these two functions is greater. त्या दोघांमध्ये कोण ग्रेटर आहे किंवा मोठी फंक्शन आहे, that we have to decide. आणि मग आता बघा, तर cos of 4 degree that becomes is in that of the first quadrant. बरोबर. तर ते cos of 4 degree तुमच्या फर्स्ट क्वाड्रंट मध्येच आहे आणि पहिल्या चरणामध्ये सर्वच्या सर्व काय असतात, पॉझिटिव्ह असतात. याचा अर्थ cos of 4 डिग्रीचं साईड काय येणार आहे तुमचं, पॉझिटिव्ह झालं. परंतु आता 4 रेडियनला आपल्याला डिटेक्ट करावं लागेल आणि फर्स्ट चेंज दॅट रेडियन टू दॅट ऑफ द डिग्री. इथं रेडियनचं रूपांतर डिग्रीत करणं भाग आहे. आणि मग 4 into 180 upon pi that degree. तर असं ते सूत्र आलं. आपल्या सूत्राप्रमाणे रेडियन टू डिग्री दॅट वी कॅन कलेक्ट. आता आणखी त्याला थोडंसं यावं लागेल, कारण पायची किंमत आहे त्या ठिकाणी. मग 4 into 180 डिग्री, पायची किंमत घेऊ त्या ठिकाणी 22/7. तर असं घेऊ. मग हे परत 7 तिकडे जातील. 4 into 180 डिग्री into 7 upon that 22. आणि मग त्याचं साइन आता आपण डिटेक्ट करू. तर 4 न भाग नाही जाणार, परंतु 2 तर जातोय. दॅट इज 2 into 180 into 7 upon that 11. मग 11 ने जास्तीत जास्त कितीला भाग जाईल बरं, 180 ला देऊ. हे 2 गुणिले 7 आहे तसेच ठेवू आणि थोडंसं त्याला आणखी अपूर्णांकात करूया, जे दशांश अपूर्णांकात. तर 180 डिवायडेड बाय दॅट ऑफ द 11. 11 आले, 70 राहिले, 11 6 66, 11 6 66, 4 राहिले आणि 11 3 33, म्हणजे 16.3 आले बघा. बरोबर. तर ते अप्रॉक्सिमेट आहे, तेवढं काय ते ॲक्युरेट नाही. आणि मग आता त्यांचा गुणाकार परत करायचा. तर 7 2 14, 14 गुणिले 16.3 आले. आणि मग 16 14चा गुणाकार अगोदर करा. दॅट इज 16 4 64 आले, 6 आले, 16 6 22. बरोबर. आणि परत ते वरचे 14, म्हणजे किती झाले तुमचे 8 3 238 आणि परत पुढचे 42 डिग्री, म्हणजे 4.2. तर 242.2 डिग्री. तर किती येत आहे, तर बघा 16 4 64, 6 आले, 16 6 22, 224 येते ना. 16 4 64, 6 22 आले. हे 224 डिग्री वरचे 4.2 म्हणजे 228.2 डिग्री असे ते आले. आणि मग आता आपल्याला त्याचं साइन डिटेक्ट करता येणार. आणि मग याच्यावर लक्षात घ्या, म्हणजे आपल्याला लगेच जजमेंट करणं चुकीचं आहे, आपल्याला करेक्ट करणं भाग आहे. अँड देअरफॉर दिस कॉस ऑफ 4 रेडियन, याचा अर्थ ते कोणत्या चरणामध्ये जात आहे, 180 डिग्री टू दॅट ऑफ द 270 डिग्री. दॅट मीन्स दिस 4 रेडियन लाय इन थर्ड क्वाड्रंट. देअरफॉर बघा इथं देतो, and therefore 4 radian angle lie in third quadrant. आणि तिसऱ्या चरणामध्ये काय असतं, cos निगेटिव्हच असतं बघा. आणि म्हणून तर लक्षात घ्या, therefore cos of 4 radian is negative. याचा अर्थ कोण आलं ग्रेटर, पॉझिटिव्ह व्हॅल्यू ग्रेटर असणार. म्हणजे 4 डिग्री जरी तुम्हाला वाटत असले की 228.2 डिग्री हायर आहे, त्याच्यावरती नाही, आपला रेशो कसा आहे याच्यावरती ते अवलंबून आहे. तर इन दिस वे दॅट बिकम्स इन द थर्ड क्वाड्रंट, म्हणून तो निगेटिव्ह आला. याचा अर्थ cos of 4 डिग्री तुमचे ग्रेटर आहे. तर असं हे जज करायचा. त्यानंतर
हां बघा, फोर्थ एक्झाम्पल स्टेट, परत आणखीचा स्टेट द क्वाड्रंट इन विच, फक्त आता क्वाड्रंट सांगायचा, स्टेट द क्वाड्रंट QUADRANT, स्टेट द क्वाड्रंट इन विच थीटा लाय, इन विच थीटा लाय, म्हणजे तो अँगल कोणत्या क्वाड्रंट आहे तो आता सांगायचा. त्यांनी काय दिले बघा, तर फर्स्ट दॅट इज साइन थीटा लेस दॅन 0, बघा साइन थीटा लेस दॅन 0 अँड, आणि हे पण पाहिजे त्याच वेळेस, अँड टॅन थीटा ग्रेटर दॅन 0, टॅन थीटा ग्रेटर दॅन 0. फक्त साइन थीटा निगेटिव्ह असून चालणार नाही, आपल्याला टॅन थीटा सुद्धा पॉझिटिव्ह पाहिजे. मग असं कोणता क्वाड्रंट आहे, इन विच क्वाड्रंट आउट ऑफ दॅट फर्स्ट टू फोर्थ सच दॅट साइन थीटा निगेटिव्ह आलं पाहिजे आणि टॅन थीटा पॉझिटिव्ह. आपला शब्द कसा होता, ऑल साइन टॅन कॉस, बरोबर. म्हणजे पहिल्या ह्याच्यामध्ये सर्वच्या सर्व पॉझिटिव्ह, इथं तर काही प्रश्न नाही. दुसऱ्या ह्याच्यात साइन पॉझिटिव्ह, दुसरं पण क्वाड्रंट येणार नाही. आता तिसऱ्या ह्याच्यात साइन पण निगेटिव्ह आहे, टॅन पॉझिटिव्ह आहे, कारण तिथं फक्त टॅन पॉझिटिव्ह असतात. इथंच जे झालं, लक्षात आलं कसं आलं ते, कसं आयडेंटिफाय केलं, कारण पहिल्या चरणात सर्व पॉझिटिव्ह असतात, आहेत का दोघांचे साइन पॉझिटिव्ह, नाही. दुसऱ्या चरणात साइन पॉझिटिव्ह असतो तर टॅन निगेटिव्ह असतो, पण तिथं टॅन पॉझिटिव्ह आहे. तिसऱ्या चरणामध्ये साइन निगेटिव्ह असतो, कॉस निगेटिव्ह असतो, म्हणून तर टॅन पॉझिटिव्ह येतो. याचा अर्थ थीटा लाईज इन थर्ड क्वाड्रंट, तर तो तिसऱ्या चरणामध्ये असेल. सिमिलरली तसंच आहे दुसरं पण, कॉस थीटा लेस दॅन 0 अँड टॅन थीटा ग्रेटर दॅन 0, आता सांगितलं. मग ऑल साइन टॅन कॉस हे दोन्ही निगेटिव्ह असल्याशिवाय टॅन नाही पॉझिटिव्ह येत. याचा अर्थ थीटा परत तुमचा कुठं आला, थीटा लाईज इन द टॉप ऑफ द थर्ड क्वाड्रंट. तर असं ते आला. त्यानंतर तर हे अँगलचा टर्मिनल आर कुठं, क्वाड्रंटमध्ये साइन कसे, कोणाचे, साइन कॉस टॅन, हे सगळं मिळतं त्या ठिकाणी. फिफ्थ एक्झाम्पल बघा आता, इव्हॅल्युएट ईच ऑफ द फॉलोइंग, इव्हॅल्युएट ईच ऑफ द फॉलोइंग, ईच ऑफ द फॉलोइंग म्हणजे काय, खालील यांच्या किमती मिळवा किंवा सोडवा त्यांना. आता काय काय दिले ते बघा. फर्स्ट स्टँडर्ड आहे बघा, साइन ऑफ 30 डिग्री प्लस कॉस ऑफ 45 डिग्री. त्या टेबलवरती आता उदाहरण आहेत हे बघा, कॉस ऑफ 45 डिग्री प्लस टॅन ऑफ 180 डिग्री, टॅन ऑफ 180 डिग्री. काही प्रश्न नाही, आपल्याकडे सगळी इन्फॉर्मेशन आहे, तर त्या टेबलचा उपयोग करायचा आणि कसं मिळवायचं ते बघा. तर कन्सिडर दॅट आयडेंटिटी, साइन ऑफ 30 डिग्री प्लस कॉस ऑफ 45 डिग्री हे स्टँडर्ड अँगल आहे, टॅन ऑफ 180 डिग्रीचा विचार करायचा, बरोबर. आणि मग आता बघा, साइन ऑफ 30 डिग्री 1/2 असतं, कॉस ऑफ 45 डिग्री 1/√2 असतं, आणि आता प्लस आता टॅन ऑफ 180 डिग्री म्हणजेच कोण, साइन ऑफ 180 डिग्री आणि कॉस ऑफ 180 डिग्री. त्याच्यात साइन असतं 0 तर कॉस असतं -1, कारण 180 ला आपण कुठे येतो, निगेटिव्ह एक्स अक्षावरती येतो, इकडे येतो आपण बघा 180 डिग्रीला. तर हे सगळं लक्षात घ्यायचं. आणि परत हा भागाकार अलाउड आहे, याचा अर्थ ते आले तुमचे 0 आणि म्हणून येत आहे. आता यांची पण बेरीज करायला पाहिजे पुढे, इथंच असंच नाही ठेवायचं, बेरीज करता येते ना आपल्याला. मग याने इथं गुणायचं, याने इथं गुणायचं, स्क्वेअर रूट ऑफ 2 + 2 अपॉन 2 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ. याच्या पुढे काही स्वरूप नको, रिमेन ॲज इट इज. कसं केलं हे लक्षात आलं ना, याने इथं दोघांचा लसावी एलसीएम आला 2 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ 2. त्यानंतर पुढचं बघूया, सेकंड वन, कोसेक 45 डिग्री, सिमिलर कोसेक 45 डिग्री प्लस कॉट 45 डिग्री, कॉट 45 डिग्री प्लस टॅन 0 डिग्री. काही प्रश्न नाही बघा. मग करा कन्सिडर, दॅट इज इक्वल टू कोसेक 45 डिग्री म्हणजेच कोण, 1/sin 45 डिग्री. साइन 45 डिग्री काय असतं, 1/√2, म्हणून त्याचा रेसिप्रोकल आला स्क्वेअर रूट ऑफ 2. कॉट ऑफ 45 डिग्री काय येणार तुमचं, 1च येणार.
tan ऑफ 0 डिग्री म्हणजे कोण sin 0 अपॉन cos 0. sin 0 0 आता सांगितलं ते आलं तुमचं 0 म्हणजे ह्याची व्हॅल्यू काय आली तुमची स्क्वेअर रूट 2 प्लस 1 किंवा 1 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 2 कसंही लिहा. त्यानंतर ते साधे साधे उदाहरण आहेत. तुमच्याकडे टेबल ऑफ व्हॅल्यूज सकळ संच आहे, तुम्हाला पटकन ते उदाहरण तयार करता येतात. त्यानंतर आणखी एक हा बघा थर्ड sin of 30 degree into cos of 45 degree into tan of 360 degree. well tan of 360 degree. आता काही प्रश्न नाही, सगळं आहे तुमच्याकडे. sin 30 1 half cos 45 degree 1 upon square root of 2 into tan of 360 degree म्हणजे परत आपण एक रोटेशन पूर्ण केलं म्हणजे tan ऑफ 0 सारखंच याचं मेजर आहे ते आपण पाहिलं. म्हणजे sin ऑफ 0 ते असतं 0 आणि म्हणून सर्व काही मिळालं त्या ठिकाणी 0 कारण गुणाकार आहे ना तो. tan ऑफ 360 डिग्री म्हणजेच tan ऑफ 0 डिग्री. tan ऑफ 0 म्हणजेच कोण sin ऑफ 0 अपॉन cos ऑफ 0. हे फसू नका, याच्या चुकू नका. sin 0 0 cos 0 1 भागाकार अलाउड आला त्या ठिकाणी 0 आणि गुणाकार आहे त्यांचा त्यामुळे ते किती येणार तुमचे 0. त्यानंतर हा टेक द नेक्स्ट. बघा आता पुढचं उदाहरण 6. तर बाकीचे उदाहरण तुम्ही सोडवायच्या जेवढे आता मी घेतो तेवढे शक्य आहे तेवढे निवडण्याचा प्रयत्न आपण तर करतच आहोत, पण बाकीचं तुम्हाला मिळवणं हे काम आहे. हा सी दॅट फाइंड ऑल ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स. फाइंड ऑल ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स शॉर्ट मध्ये देतो of angle in standard position. बघा of angle in standard position हे आपण शिकलोय बरोबर in the first topic. standard position whose terminal arm pass through the point 3 minus 4. well pass through the point 3 minus 4. तर अशा रीतीने आपणाला तो अँगल आता डिटेक्ट करणे आहे, त्यामुळे काही अडचण नाही. बघा आपल्याकडे दिलेलाच आहे स्टँडर्ड पोझिशन मध्ये कसा अँगल असतो वगैरे, तर तुम्ही लक्ष ठेवा. आता बघा स्टँडर्ड पोझिशन याचा अर्थ आपल्याला कोऑर्डिनेट सिस्टीम पाहिजे, ओरिजिन ओ पाहिजे, एक्स ॲक्सिस पाहिजे, वाय ॲक्सिस पाहिजे. आता लक्ष ठेवा मग ते काय म्हणतात angle in standard position whose terminal arm pass through the point 3 minus 4. मग त्या पॉइंटला नाव देऊ आपण P3 minus 4. बरोबर काम झालं. and therefore we have to get that x equal to 3 आणि y equal to -4. मग आता त्याची निर्देशक 3 4 आहेत. याचा अर्थ तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये असणार पहिल्यात तर नसणार. y निर्देशक निगेटिव्ह आहे बघा त्याचा. y निर्देशक निगेटिव्ह x निर्देशक पॉझिटिव्ह याचा अर्थ y x निर्देशक पॉझिटिव्ह y निर्देशक निगेटिव्ह म्हणजे त्याचा टर्मिनल आर्म हा तुमचा फोर्थ क्वाड्रंट मध्ये येणार आणि आपलं काम झालं बरोबर. तर सी दॅट दिस इज द अँगल लाईक ऑफ दॅट. तर असा तो अँगल आला बरोबर. मग आता तो त्याचं मेजर आपल्याला काही घेणं देणं नाही लक्षात आलं. आणि मग आपल्याला माहिती आहे दिस ओपी डिस्टन्स दॅट इज आवर आर आणि मग आपल्या दृष्टीनं हे युनिट आता स्टँडर्ड सर्कल नाही आहे ना म्हणजे युनिट स्टँडर्ड नाही येणार स्टँडर्ड सर्कल येणार. मग त्याचा तो टर्मिनल आर इथून जातोय असं गृहीत धरायचं. सर्कल काढलं तरी काय हरकत नाही. तर मी ड्रॉन करतो थोडंसं इमॅजिन करायचा थोडंफार चुकीचं आलं तरी कारण माझ्याकडे मी फ्री हँड ते सर्कल ड्रॉन करतोय झालं. आणि मग आता बघूया तर असं ते आला तर असं ते आहे टर्मिनल आर वरती आणि त्या स्टँडर्ड सर्कल वरती आपला पॉइंट पी आला. अँड देअरफॉर आता हे युनिट स्टँडर्ड नाही आपण शिकलोय त्रिज्या त्याची काही असू द्या काही फरक पडत नाही पण आता ती मिळवावी लागेल. आर बरोबर किती असणार तुमचं हे डिस्टन्स फॉर्म्युल्यानं x² + y² बरोबर. आणि मग x आहे तुमचा त्या ठिकाणी 3चा वर्ग 9 वजा 4चा वर्ग 16 आणि म्हणून आले त्या ठिकाणी 5. वजा 5 घेणे नाही कारण ते आहे तुमचं डिस्टन्स किंवा अंतर. आणि मग x आलं y आलं r आलं आणि
मग आता आपल्या व्याख्येप्रमाणे जायचं अभिमुख करतो आता इथं. तर असं कुठलाही त्याने विचारू द्या तर तुम्ही व्यवस्थित विचार करायचा, आपल्या पद्धतीप्रमाणे जायचं. किती उदाहरणं सोडले आपण, म्हणजे 0 पासून आपण विचार करत आलो ना. 0, 90, 180, 270, 360, परत आणखी त्या ठिकाणी 120, बरेच उदाहरणं पण आपण शिकलो. आणि मग बाय डेफिनेशन ऑफ दॅट ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स म्हणायचं तिथं. बाय डेफिनेशन ऑफ ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स cos थीटा इक्वल टू, थीटा माहिती का नाही तरी सुद्धा आपण ते रेशो मिळवू शकतोय. हे त्याच्यातलं वैशिष्ट्य. cos थीटा इक्वल टू x अपॉन r, sin थीटा इक्वल टू y अपॉन r. आणि मग आता मिळवूया. and therefore cos थीटा इक्वल टू x निर्देशक आहे 3, हे आले 3/5. किती व्यवस्थित आहे बघा. दॅट इज -4/5 झालं. cos आले, sin आले, लगेच tan मिळवा. therefore tan थीटा इक्वल टू y अपॉन x. काही अडचण नाही बघा. y अपॉन x म्हणजे -4/3 किंवा sin अपॉन cos घ्या तरी काय अडचण नाही. बाकीचे पटकन देऊन टाकायचे. sec थीटा इक्वल टू 1 अपॉन cos थीटा डायरेक्ट घ्या. मग याचा रेसिप्रोकल 3/5 चा गुणाकार व्यस्त कोण असणार 5/3. हे तुमच्याकडे आहे सगळं. त्यानंतर cosec थीटा इक्वल टू 1 अपॉन sin थीटा. मग हे कोण आलं मायनस साइन तर आहे तसं राहणार. 4/5 चं होणार 5/4. आणि शेवटी इथं देतो cot थीटा इक्वल टू 1 अपॉन tan थीटा. बघा किती आलं व्यवस्थित. मग tan आहेच ना तुमच्याकडे, मायनस साइन तरी येणारच. 4/3 चं रूपांतर कशात येणार 3/4 मध्ये, कारण तो त्याचा गुणाकार व्यस्त किंवा रेसिप्रोकल आहे. तर असे हे उदाहरण आहेत. त्यानंतर म्हणजे इथं पॉइंट दिला होता, त्याच्यावर आपण रेडियस मिळवलं किंवा r मिळवलं आणि x अपॉन r त्या व्याख्येचा उपयोग केला. x अपॉन 1 असतं तर xच राहिलं असतं. कधी कोणाचा उपयोग करणं हे त्या उदाहरणातून आपल्याला मिळवता येतं. त्यानंतर इफ बघा आता पुढचं उदाहरण आहे. आता त्यांनी व्हॅल्यू दिली आहे आय थिंक 7. इफ cos थीटा इक्वल टू बघा 12/13. इफ cos थीटा इक्वल टू 12/13. सगळी इन्फॉर्मेशन ते क्लिअर देतात. 0 लेस दॅन थीटा लेस दॅन π/2. बघा then find the value of कोणाची किंमत मिळवा सांगितली बघा. तर 2 आहेत. then find the value of first sin square theta minus cos square theta. कशाचे विचार होते आपण 6 चे 6 मिळवले. 2 times sin theta into cos theta. बघा आणि दुसरा आहे 1 upon tan square theta. 1 upon tan square theta. तर त्यांनी क्लिअर इन्फॉर्मेशन दिलेली आहे, त्यामुळे काही अडचण नाही. तर आता बघूया काय घडतंय ते. मग आपल्याला दिलंय त्यांनी काय 0 लेस दॅन थीटा लेस दॅन π/2. आणि मी इथं लगेच सोल्युशनला स्टार्ट करू उत्तराला. ॲज बघा 0 लेस दॅन थीटा लेस दॅन π/2 कॉमा थीटा लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. बरोबर. आणि थीटा हा तुमचा पहिल्या चरणात येतोय. याचा अर्थ ऑल ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स आर पॉझिटिव्ह. म्हणून तर तुमची cos थीटाची व्हॅल्यू सुद्धा कशी आहे 12/13. तर अगोदर याचा परामर्श करा, त्याला क्लिअर करा. कारण आता साईन तुमचे 2 येऊ शकणार आहे, प्लस आणि मायनस. त्याच्यातलं कोणतं सिलेक्ट करायचं हे त्या क्वाड्रंट वरती अवलंबून आणि ते देतात आपल्याला. बरोबर. त्यानंतर आता cos थीटा दिल्यानं sin थीटा कसा मिळवायचा त्याच्या सूत्रापासून, आयडेंटिटी पासून. आणि वी नो दॅट हे आपण सिद्ध केले बघा त्या सिद्धतेमध्ये. वी नो दॅट cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. ज्यावेळेस आपण cos थीटा बरोबर x अपॉन r, sin थीटा बरोबर y अपॉन r हे डिफाइन केलं, त्याच वेळेस हे स्टेटमेंट तुमच्याकडे आलंय. आणि मग आता रिप्लेस करूया. बघा मग therefore sin स्क्वेअर, म्हणूनच म्हटलं 2 साइन येणार आहे. 1 मायनस cos स्क्वेअर थीटा. रिप्लेस करा फक्त. 1 मायनस 12चा वर्ग 144. इथं आले 169. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला येत आहे आणि यायलाच हवं. आणि मग आलं तुमचं 169 मायनस 144 अपॉन दॅट 169. याचा अर्थ राहिले शिल्लक 25/169.
बरोबर. आणि मग आता साइन थिटा बरोबर बघा कसं येत आहे. देअरफॉर साइन थिटा इक्वल टू प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ 25 अपॉन 169. याचा अर्थ प्लस ऑर मायनस 25 वर्गमूळ 5 169 चं वर्गमूळ 13. आणि इथं त्या दोन किमती येतात ह्या वर्गमुळामुळा. आणि मग आपल्याला ह्याच्यातलं कोणतं साइन यूज करायचं ते हे सांगतं. आणि मग आता वाक्य द्यायचं याचं आता इथं रिमूव्ह करतो आपल्याला हे पण पाहिजे. And therefore, as theta lies in first quadrant, ते वाक्य देतोच या ठिकाणी. As theta lies in first quadrant, comma, sin theta equal to select the positive sign 5/30. झालं का? आता काय राहिलं? टॅन थिटाला बी काय अडचण नाही. साइन आणि कॉस आले की तुमचे बाकीचे 4 हिशोब पटकन मिळतात. आणि मग आपल्याला ते नाही विचारलं त्यांनी. आता बाकीचे विचारलेत का? बघा 6 चे 6 मिळवले. जेवढं विचारलं तेवढाच विचार करायचा म्हणजे आपल्याला बाकीचा विचार दुसरीकडे उपयोगात आणता येतो. आणि मग आता करा कन्सिडर. नाउ देअरफॉर फर्स्ट साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा अपॉन दॅट 2 टाइम्स साइन थिटा इंटू कॉस थिटा इक्वल टू इथं येतो. आणि आता किमती टाकवा, प्रत्यक्षात टाकू बघा. 5/13 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 12/13 ब्रॅकेट स्क्वेअर. ऑटोमॅटिक येतं बघा. फक्त आपण थोडंसं लक्ष ठेवायचं, व्यवस्थित चालायचं. साइन थिटा 5/13 12/13 कॉस थिटा आलं. आणि आता प्रत्येकाचं कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा. नाही इथून पुढचं चुकलं ती जबाबदारी तुमची. कारण हे आपण शिकलेलो आहोत 10वी पर्यंत काय असेल ते आता उपयोग करायचा त्याचा. आणि मग बघा 144 अपॉन 169. एक मिनिट इथं चुकलं. तुम्ही म्हणा तुम्ही नाही का शिकले बरोबर. तर 25 अपॉन 169 मायनस 144 अपॉन 169 डिवायडेड बाय. आता हे गुणाकार आहे बघा. 12 5 60 आले. 60 2 120 आले. 13 13 किती आले तुमचे 69. 169 असं ते आला इथं येतो. आणि मग आता त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं ते बघा. दॅट इज इक्वल टू. आता इथं अंशाचा अगोदर प्रश्न मिटवा. 169 छेद तुमचा समान आहे त्यामुळे काही प्रश्न नाही. इथं आहे तुमचे छेदस्थानी 120 अपॉन 169. डायरेक्ट वजाबाकी करा. 25 वजा 144 म्हणजे वजाच येणार. 5 14 9 आले. 1 राहिले म्हणजे 4 3 1 म्हणजे 119 बरोबर. 119 20 आले. 120 144 बरोबर. आणि मग आता इथं कसं करतो भागाकार आपण. दोघांचा छेद समान कॅन्सल झाले. आले तुमचे 119 अपॉन 120. बघा कसं उत्तर आलं ते. झालं. त्यानंतर तर असं सोडवायचा प्रयत्न करायचा. आणि कुठल्याही बाबतीमध्ये आपण प्रामाणिकपणा बाळगायला हवा. कुठलंही काम असो डू ऑनेस्टली. त्यानंतर दुसरं बघूया. पण त्याला टॅन स्क्वेअर थिटा पाहिजे त्यासाठी टॅन थिटा मिळूया. टॅन थिटा इक्वल टू कोण असतं सिमिलर साइन थिटा अपॉन कॉस थिटा. दॅट इज इक्वल टू साइन थिटा कोण 5/13 कॉस थिटा कोण 12/13 30 ना. मग छेद समान कॅन्सल झाले. 5/12 आले टॅन थिटा. आणि आपल्याला जे विचारलं त्याच्याकडे जाऊ बघा. आणि मग दॅट इज इक्वल टू देअरफॉर म्हणून इथंच देअरफॉर 1 अपॉन टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 अपॉन आहे तसं द्या अगोदर 5/12 ब्रॅकेट स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 1 अपॉन 5 चा वर्ग 25 12 चा वर्ग 144. आणि मग छेदाचा छेद अंशस्थानी जातो 144 भागिले 25. दॅट इज 144 अपॉन 25. त्यानंतर तर असे हे उदाहरणं चांगले आहेत. त्यामुळे नोट दॅट वेल यू कॅन ट्राय ऑनेस्टली. त्यानंतर तर बघूया. हां युजिंग टेबल्स म्हणजे बघा आपण टेबल तयार केला. Using tables, evaluate the following. Evaluate म्हणजे सोडवा किंवा किंमत मिळवा. Evaluate the following first. मग पहिली आयडेंटिटी बघा. cos स्क्वेअर 0 आपल्याकडे आहेत बघा किमती त्या प्लस cos स्क्वेअर π/6
कधी रेडियन मध्ये असतं, कधी डिग्री मध्ये असतं, सगळं आपल्याकडे आहे आता. प्लस कॉस स्क्वेअर पाय बाय 3 कॉस स्क्वेअर पाय बाय 3 प्लस कॉस स्क्वेअर पाय बाय 2. अगोदर याचा विचार करू. हा झालं. मग काही प्रश्न नाही. हा मग आपल्याला कॉस एवढ्या किमती आहेत, फक्त किमती टाकायच्या काळजीपूर्वक. मग कॉस ऑफ 0 काय असतं, एक साक्षावरती येतो म्हणजे आपण 1 म्हणजे असं द्यायचं 1 स्क्वेअर. याचा अर्थ तुम्ही कॉस ऑफ 0 ची किंमत किती टाकली, 1 टाकली, बरोबर. प्लस दॅट कॉस स्क्वेअर पाय बाय 6 म्हणजे कॉस ऑफ पाय बाय, हे असं लिहितो. खरा अर्थ त्याचा असा आहे बघा, कॉस स्क्वेअर ऑफ पाय बाय 6 म्हणजेच कोण, कॉस ऑफ पाय बाय 6 चा तो पूर्ण वर्ग असतो. फक्त प्रत्येक वेळेस आपल्याला ब्रॅकेट टाकणं शक्य नसतं, म्हणून तर आपण तो त्या कॉस या शब्दाच्या टॉपला देतो. पण खरा अर्थ हा लक्षात आलं. त्याप्रमाणे चालायचा. कॉस ऑफ पाय बाय 6 म्हणजे किती डिग्री, 30 डिग्री. पाय बाय 6 म्हणजे कॉस 30 डिग्री किती असतं, स्क्वेअर रूट 3/2. काल आपण टेबल तयार केला बघा, त्याचा तो वर्ग. प्लस कॉस स्क्वेअर ऑफ पाय बाय 3 पाय बाय 3 म्हणजे 60 डिग्री. लक्षात आलं. कॉस ऑफ 60 डिग्री काय येणार तुमचं आता, दॅट इज 1/2, बरोबर का. कारण कॉस 30 कॉस ऑफ 30 स्क्वेअर रूट 3/2 तर कॉस ऑफ 60 तुमचे 1/2 आले ब्रॅकेट स्क्वेअर. त्यानंतर कॉस स्क्वेअर पाय बाय 2 ते असतं 0 त्याचा तो वर्ग. झालं काम. दॅट इज इक्वल हे 1 आले, इथं 3/4 झाले, इथं 1/4 झाले, 0 चा वर्ग 0. परत तो लसावी पूर्ण करा. 4 आला लसावी, इथं गुणावं लागेल. 4 अधिक 3 अधिक 1 भागिले 4 म्हणजे 4 3 7 8 4 भागिले म्हणजे काय असेल ते तुमचं किती आलं, 2. तर असं हे ट्राय करायचं. त्यानंतर हे बरोबर आहे ना, कॉस ऑफ 30 स्क्वेअर रूट 3/2 तर कॉस ऑफ 60 1/2. त्यानंतर तर असे हे उदाहरण आहेत. हा बघा सेकंड, 4 टाइम्स कॉट ऑफ 45 डिग्री. आता डिग्री दिले त्यांनी. 4 टाइम्स कॉट ऑफ 45 डिग्री मायनस सेक स्क्वेअर ऑफ 60 डिग्री प्लस साइन ऑफ 30 डिग्री. काही देऊ द्या, काही अडचण नाही, सगळ्या किमती तुमच्याकडे आहेत. फक्त सोडवायचं कसं आहे, तुम्ही व्यवस्थितरित्या विचार करायचा आणि मग चला. तर 4 आले, कॉट ऑफ 45 म्हणजे एकच, कारण tan 45 1 मायनस सेक ऑफ 60 डिग्री. सेक ऑफ 60 डिग्री म्हणजे आता कॉस ऑफ 60 डिग्री किती येतं तुमचं, 1/2 येतं, बरोबर. तर तरी सुद्धा बघा म्हणजे खात्री करूच त्या ठिकाणी कॉस ऑफ 60 डिग्री आहे तर तुमचे 1/2, बरोबर. कॉस ऑफ 60 डिग्री 1/2 म्हणजे सेक आले तुमचे 2 चा वर्ग. तर 1/2 चा रेसिप्रोकल कोण आला, 2 प्लस दॅट साइन ऑफ 30 डिग्री किती आले तुमचे 1/2. आणि झालं काम. हे 4 गुणिले 4 आले, वजा 4 आले, अधिक 1/2 आले. किती व्यवस्थित आहे. फक्त टेबलचा उपयोग करायचा, लक्षात ठेवायचं, उदाहरण सोडवायचे, बरोबर मिळतात त्या ठिकाणी. त्यानंतर तुमच्याकडे सगळं आहे, फक्त तुम्ही त्याचा उपयोग करा, घरी उदाहरणं सोडवा, सगळ्या नोट्स वगैरे व्यवस्थित ड्रॉन करा. त्यानंतर लास्ट ऑफ दॅट फाइंड द अदर ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स. त्यांनी काहीतरी किमती दिल्या का आपल्याला. फाइंड द अदर ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स इफ. मग सारखंच आहे, तर त्याच्यात ते 1-2 बघू. फर्स्ट इफ फर्स्ट cos of theta equal to minus 3/5 स्पष्ट दिलंय. 180 डिग्री लेस दॅन थीटा लेस दॅन 270 डिग्री. मगाच्याच आयडेंटिटीचा उपयोग करणे आहे. तर बघा आता काय घडतंय ते. आता काही अडचण नाही आहे. मग इथं विचार करायचा, सोल्युशन म्हणायचं. ॲज अगोदर त्याचं थीटाचं क्वाड्रंट ठरवा आहे त्यांनी. ॲज 180 डिग्री लेस दॅन थीटा लेस दॅन 270 डिग्री our theta lies in third quadrant. आणि हे तिथं विचारात घ्या, बरोबर. and therefore tan theta and cot theta are positive. एवढेच फक्त पॉझिटिव्ह असणारा. रिमेनिंग 4 are negative. 4 are negative. 4 म्हणजे
तिथं कॉस थिटा त्यांनी बरोबर -3/5 दिला आहे. आणि आता कॉस थिटा दिलाय, आपण बाकीचे 5 आता मिळूया. अँड नाउ देअरफॉर वी नो दॅट याचा उपयोग आहे बघा खरा. cos स्क्वेअर थिटा प्लस sin स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. आपल्याला दिलंय cos थिटाचं, याचा अर्थ बघासारखं झालं बघा. sin स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 मायनस cos स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 मायनस 3/5 ब्रॅकेट स्क्वेअर. हे बरोबर येतं बघा. आता काय येतं ते 1 मायनस आहे, मायनस आहे तसं वजाचा वर्ग अधिक 3चा वर्ग 9, 5चा वर्ग 25, म्हणजेच आले 25 वजा 9 भागिले 25. हे सगळं कॅल्क्युलेशन तुम्हाला शिकायचं असतं, इथं शिकता येतं इन दॅट ऑफ द सॉल्विंग एक्झाम्पल्स. आणि मग sin स्क्वेअर थिटा इक्वल टू 16/25. आणि मग असं द्यास तिथं therefore sin थिटा इक्वल टू प्लस ऑर मायनस 4/5 अशा किमती येतात. आणि मग इथं ते जज करायचं प्लस का मायनस ते क्वाड्रंट ठरवतं. आणि मग द्यायचं इथं साइन आला की आपलं काम संपलं. and therefore as theta is in third quadrant, म्हणा तिथं स्पष्टपणे as theta in third quadrant we have to take sin theta equal to -4/5. आणि तिथं फक्त tan च पॉझिटिव्ह असतो आणि त्याचा रेसिप्रोकल cot, बाकी चारही निगेटिव्ह असतात. आता ते आपोआप येतील बघा. मग साइन आलं, cos आलं, लगेच tan मिळवा. किती छान बघा. दॅट इज साइन सूत्र पण द्यायचं म्हणजे आपलं सगळं सिस्टमॅटिक तयार होतं. sin थिटा अपॉन cos थिटा दॅट इज -4/5 अपॉन -3/5. 5 छेद समान कॅन्सल, वजा वजा अधिक, आले तुमचे 4/3. 3 रेशो आले, बाकीचे रेसिप्रोकल घ्या. बघा आता therefore sec theta equal to 1 upon cos theta द्यायचं ते इक्वल टू 1 upon -3/5. हे मायनस साइन आहे तसंच राहणार आणि 1 upon 3/5 चे झाले 5/3. किती व्यवस्थित येते बघा. कोसेक थीटा याच्या आपलं सगळं पाठ होत चालतं, पाठ करायची आवश्यकताच नाही. sin थीटा 1 upon -4/5 याचा अर्थ -5/4 झालं. कोसेक थीटा आला, सेक थीटा आला. आता राहिला कॉट थीटा. काही अडचण नाही. कॉट थीटा इक्वल टू 1 upon tan थीटा. आता tan आहे पॉझिटिव्ह, 1 upon 4/3 याचा अर्थ आले तुमचे 3/4. तर असं हे पटपट मिळत चालतात. थोडासा विचार करा, उदाहरण बरोबर येत जातात. त्यानंतर हा दुसरा घेऊ आता. cot of x equal to 3/4. सेकंड cot of x equal to 3/4 comma x lies in, तो अँगल जो आहे तो x lies in third quadrant. परत थर्डच क्वाड्रंट आहे हा. x lies in third quadrant. आणि मग आता आपल्याला त्या ठिकाणी त्याचा विचार करायचा, काही अडचण नाहीये. आणि मग आता काय दिले त्यांनी सोल्युशन बघा. आपल्याला अजून त्याच्याबद्दलची आयडेंटिटी आता पुढे माहिती होणार आहे, आता माहिती नाही. कॉट वरून टॅन मिळवायचं, टॅन वरून आपोआप येतं. झालं. आता गिवन दॅट कॉट ऑफ x इक्वल टू 3/4 देअरफॉर आपल्याला सर्व मिळवायचेत ना. टॅन ऑफ x इक्वल टू 4/3. क्वाड्रंट तिसरा आहे, दोन्ही पॉझिटिव्ह आले. आणि मग आता काय असेल बरं या ठिकाणी. त्यांनी मुद्दाम x दिलाय, आपण सूत्रामध्ये त्याचा उपयोग करत असतो. आणि मग बघा आपल्याला माहिती आहे, वी नो दॅट tan थीटा इक्वल टू sin थीटा अपॉन cos थीटा. बरोबर. याचा अर्थ आपल्याला tan थीटा किती दिलाय, देअरफॉर दॅट sin थीटा इक्वल टू 4 अपॉन समथिंग आणि cos थीटा इक्वल टू 3 अपॉन समथिंग. हे समथिंग म्हणजे कोण असतं, ह्या दोघांच्या वर्गांचं बेरजेचं वर्ग. म्हणजे 4चा वर्ग 16 x आहेत नाही तर a वर्ग अधिक b वर्ग आणि 4 आणि 16 5 आले, म्हणजे तुमचे किती आले 4/5 आणि 3/5. हे कसं आलं, कारण आपल्याला x अपॉन y अपॉन x असतं ना, हे सूत्राप्रमाणे म्हणजे साइनचं असतं. आणि त्या दोघांचं वर्गमूळ काय येतं, 4चा वर्ग अधिक 3चा वर्ग बरोबर 16 9 25 आलं वर्गमूळ 5. म्हणून साइन आले 4/5, कॉस आले 3/5. हे कसं मिळवलं, याच्यावरून मिळवलं बरोबर. किंवा याचं वर्गमूळ घेतलं तरी तेच येणार आहे, काही अडचण नाही. आता बाकीचे बघा. साइन आलं,
कॉस आलं सेक लगेच सेक थिटा इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा इथं देतो इक्वल टू 5/3 कोसेक थिटा इक्वल टू 1 अपॉन साइन थिटा बघा बरोबर मिळणार बघा साइन अपॉन कॉस 4/3 टॅन आलं कॉस अपॉन साइन 3/4 कॉट आलं 1 अपॉन साइन म्हणजे काय आले तुमचे 5/4 आणि कॉट ऑफ थिटा नको एक मिनिट इथं थिटाच आलं का आपल्याकडनं हा इथं सूत्राप्रमाणे साइन एक्स म्हणू हा त्यांनी एक्स दिलाय मुद्दाम साइन एक्स कॉस एक्स सेक एक्स सगळीकडे एक्स करून टाका काही प्रश्न नाही एक्स बदलावून अर्थ नाही बदलतो अँगलच आहे आणि कॉट ऑफ एक्स इक्वल टू नाही कोसेक ऑफ एक्स आलं ना सगळे आले की काय राहिलं आता सेक आलं कोसेक आलं साइन आलं कॉस आलं दॅट ओव्हर त्यानंतर आणखी एक बघू म्हणजे आज हे उदाहरण संपले की तुम्हाला उद्याच्याला ह्या फंडामेंटल अरिथमेटिकच्या सूत्राकडे जायच्या तर टेक दॅट थर्ड वन tan of x equal to -5/12 बघा आता -5/12 and x lies in fourth quadrant तुम्ही म्हणा नेहमीच थर्ड कसा x lies in fourth quadrant आणि मग आता एवढं प्रयत्न करू काही प्रश्न नाही आणि मग आता सारखंच therefore that sign remains here as x lies in बघा फोर्थ क्वाड्रंट काय असतं मग तिथं ऑल साइन टॅन कॉस कॉस रेशो कॉस अँड सेक रेशोज किंवा फंक्शन्स आर पॉझिटिव्ह रिमेनिंग ऑल आर निगेटिव्ह म्हणून तर टॅन निगेटिव्ह आलाय मग टॅन आलं याचा अर्थ त्यांचं वर्गमूळ घ्या नाउ दॅट इज 5 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर इक्वल टू आता सोडवले बघा 25 अधिक 144 म्हणजे हे किती आले तुमचे 169 दॅट बिकम्स 13 आणि मग आता आपण विचार करू इथं कॉस पॉझिटिव्ह असतो फक्त आणि त्याचा रेसिप्रोकल सेक आणि मग बघा therefore cos of x इक्वल टू इथं 12 छेदस्थानी असतो कॉस आपला त्यामुळे टॅनचं सूत्र कसं असतं sin x upon cos x cos x म्हणजे आले तुमचे 12/13 बघा सोडवले बघा आणि sin x बरोबर काय असणार -5/13 तर हे ह्या सूत्रावरून मिळवला आपल्याला नंतर ते मिळवता येतातच मग sin आले cos आले tan आले बाकीचे तीन पटपट मिळवायचे आणि मग sec of x इक्वल टू आता प्रत्येकाचं साइन ठरलंय sec of x इक्वल टू 1 upon cos x that is 13/12 cosec of x equal to 1 upon sin x that is -13/5 हे डायरेक्ट घेतलंय आपण आता 13/5 आणि cot of x equal to 1 upon tan of x that is -12/5 कारण tan x होतं -5/12 हे रेसिप्रोकल आहेत ना sec 1 upon cos cosec 1 upon sin cot 1 upon tan that is -12/5 तर अशा रीतीनं आज हे उदाहरण तुमच्याकडं सर्व मिळालेले आहे तर इथंच थांबू काय असेल ते तुम्ही तोपर्यंत पूर्ण करायचं बाकीचं उद्याच्याला पुढच्या मुद्द्याकडे जाऊ